गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या घरात माया नावाची वृद्ध स्त्री एकटी राहत होती. तिचा मुलगा रोहित शहरात नोकरीसाठी गेला होता. सुरुवातीला तो रोज फोन करायचा, "आई लवकरच तुला माझ्याकडे नेतो." पण हळूहळू तो फोन येणं थांबलं. दर सकाळी माया घराबाहेर बसून वाट बघायची की आज कदाचित तो येईल. वाऱ्याने उडणाऱ्या पानासारखं तिचं आयुष्य झुकत चालत होतं. शेजाऱ्यांनी विचारलं की "माई, एवढं वाट का बघतेस?" ती मंद हसत म्हणायची की आईची वाट बघणं म्हणजे प्रेमाचा श्वास थकवणं असतं, पण तरीही थांबतं. एक दिवस पोस्टमॅन आला. हातात लिफाफा होता. मायाचे हात थरथरले. उघडून बघितलं तर रोहितचे लग्न झालेलं पत्र आणि शेवटचं एक वाक्य होतं की "आई, आता शहरात जागा नाही." त्या रात्री माया अंगणात बसली होती की चंद्रप्रकाशात तिचं चेहऱ्यावर अजूनही हरवलं होतं. तिने प्रकाशाकडे पाहत गिजगिजली, "आणि माझ्या घरात जागा नाही, पण माझ्या मनात तरी थोडी वेळ ना बाळा." दुसऱ्या सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं की माया शांतपणे झोपली होती. तिच्या हातात तिचं पत्र होतं की अंगणात फक्त तिचं रिकामं पाटीव आणि घर आणि ओल्या डोळ्याची कहाणी उरलेली होती. शिकवण: कधी कधी आईचं प्रेम जास्त असतं, पण माणसाकडे वेळ कमी असतो आणि वेळ संपला की मागे फक्त रिकामं अंगण